अनकटच्या दुर्गे दुर्गटभारी महिमा आदिशक्तींचा या नवरात्री विशेष कार्यक्रमात आपले स्वागत। महाराष्ट्रातील आदिशक्तींचा महिमा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पाहणार आहोत सातारा वाई येथील मांढरदेवी आई काळूबाईचा महिमा। महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाई ही आदिमाया पार्वतीचेच रूप आहे। आई काळूबाईचे मंदिर हे पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई, भोर, खंडाळा या 3 तालुक्यांच्या वेशींवर मांढरदेव पर्वताच्या शिखरावर वसले आहे। ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस बोलणारे आणि नवस फेडणारे भाविक मांढरदेव गडावर वर्षभर येत असतात। मांढरदेवी आई काळूबाई बाबत अशी आख्यायिका आहे की सतयुगात मांडव्य ऋषी या गडावर यज्ञ करीत होते। त्यांच्या यज्ञ कार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास द्यायचा। तेव्हा या दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञ कार्य सिद्धीस जावे म्हणून मांडव्य ऋषींनी शिव पार्वतीची तपश्चर्या केली। तेव्हा आदिमाया पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेतला आणि ती मांढर गडावर आली। पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंबळ युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला। युद्ध कार्य उरकून देवी मांढरगड चढून वर आली आणि ऋषी मुनी तसेच भक्तजनांकरिता इथे स्थानापन्न झाली। पांडव वनवासात जेव्हा या मांढर गडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी या मांढरदेवी काळूबाईचे पूजन केले अशीही एक दंतकथा सांगितली जाते। देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही, पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते। मांढरदेवी काळूबाईचे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व गाभारा आहे। गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे। देवीची मूर्ती स्वयंभू आणि चतुर्भुज आहे। देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे। संपूर्ण मूर्तीस शेंदूर लावलेला असतो। तसेच देवीला 12माही साडी नेसवली जाते। इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो। देवीचे वाहन सिंह आहे। मंदिराचा कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत। मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे। मुख्य मंदिराभोवती सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत। आई काळूबाईने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते। गावगावची भक्त मंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल, ताशा, हलगी, संबळ आणि झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात। यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडतात। शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्रोत्सवातही काळूबाईला मोठी यात्रा भरते। काळूबाईच्या नावाचं चांग भलं आणि बोल मांढरच्या आई काळूबाईचं चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो। भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि देवीच्या सेवकांना मांसाहारी नैवेद्य दाखवतात। पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो। देवीचा छबिना हा यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे। पौष पौर्णिमेच्या रात्री देवीनं या दोन्ही राक्षसांचा वध केला आणि या मांदार पर्वतावर विश्रांतीसाठी थांबलेली आहे। पौष पौर्णिमा हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। पौष पौर्णिमेला देवीची यात्रा होते। साधारण 1 महिना यात्रा चालते। 20 ते 25 लाख भाविक या साधारण 1 महिन्याच्या कालावधीत दर्शनासाठी येत असतात। देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दर्शनासाठी जातात कारण देवी दर्शनानं पावतेच, नवस केल्यानंतरही पावते। भाविकांचं हे आराध्य दैवत आहे। इथे मला आलेला अनुभव म्हणजे तिथे लोकांना जॉब मिळत नाही किंवा कुणाला मूल बाळ होत नाही। म्हणजे गरजू लोक असतात ते इथे येतात, देवीकडे प्रार्थना करतात आणि त्यांचं नवस काहीतरी बोलून जातात आणि ते त्यांना
झालं की ते इथं पिडायला येतात. देवीकडे येऊन अभिषेक वगैरे केले जातात, संकल्प सोडवले जातात, काही अडीअडचणी पुजारींमार्फत कौल लावले जातात. करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या अशा या नवसाला पावणाऱ्या मांढरदेव आई काळूबाईचा महिमा अगाध आहे.